मित्रांनो, हा आहे नदीचा गावरान मासा. याला खाण्यासाठी असा पौष्टिक मासा आहे. पाहूया आपण त्याची कटिंग चालू आहे, कशी करतात त्याची कटिंग. आणि त्याचे असे उभे पीस न करता त्याला मधून फाडून त्याच्या पोटातली जी स्वच्छता असते ती स्वच्छ करून घेऊ. तो पाहूया, कटिंग चालू आहे, कसे काय करतात आणि कसे काय पीस बनवायचे ते आपण पाहूया. हा मासा नदीत मिळतो आणि याची मत्स्य संवर्धन केले जाते. खाण्यासाठी बी हा चांगला एकदम पौष्टिक मासा आहे. चवीला बी चांगला आहे आणि शिवाय हा गोड्या पाण्यातला असल्यामुळे त्याची खूप मागणी असते. तुम्ही असेच ह्याला आपल्या गावरान भाषेत हलवा म्हणतात आणि हा हलवा खाण्यासाठी खूप असा एकच नंबर लागतो. ते पहा, आता मधून त्याची अशी पूर्ण फाडून घ्यायचा त्याला, म्हणजे काय होतं, खाण्यासाठी त्याचं कडवटपणा लागत नाही आणि पोट एकदम स्वच्छ होतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कसा हा माशाची कटिंग करून राहिलेत. किती मस्त पीस असे पातळ मारलेले आहेत. असे फ्रायचे पीस करून घ्यायचे आणि खाण्यासाठी याचा वापर करा. कारण हा गोड्या पाण्यातला मासा आहे. याची मत्स्य शेती खूप प्रमाणात केली जाते, महाराष्ट्रामध्ये बी बाहेर बी. हा मासा खाण्यासाठी एकदम मस्त लागतो. असे उभे पीस मारून घ्यायचे. घेतल्यानंतर त्याला एकदम असा घरी जाऊन स्वच्छ केला, धुवून घेतला पाहिजे आणि खाताना एकदम टेस्टी येते त्याची. किती सुंदर येतात. पोटाचा भाग एकदम असा बाजूला केल्यामुळं त्याचं काय होतं, त्याच्या आतमधलं जेवढं बी जे काय वेस्टेज मटेरियल आहे ते बाहेर निघलं जातं आणि खाण्यासाठी हा खूप टेस्टी लागतो. हॉटेलमध्ये याची खूप मागणी असते, घरगुती बी खूप मागणी आहे याची. अशा प्रकारे हा हलवा मासा साफ केलेला आहे, पूर्ण स्वच्छ झाला. पहा कसा एकदम स्वच्छ दिसून राहिला आहे आणि त्याचे पीस छोटे छोटे करून त्याची भाजी बनवण्यासाठी एकदम प्रभावी आहे. कधी बी माशाचं मुंडकं बी एकदम टेस्टी लागते. पहा, मुंडीचे असे 2 भाग केल्यानंतर त्यातला पूर्ण कचरा काढून घेतलेला आहे, जेणेकरून माशाची मुंडी बी करी बनवण्यासाठी एकदम चव लागते. अशा प्रकारे मी त्या माशाची मुंडी अवश्य घेत जा, जेणेकरून त्या माशाची सगळ्या अर्क रश्श्यामध्ये उतरतो मुंडीचा. किती मस्त असे स्वच्छ साफ केलेलं आहे मित्रांनो. ऑल द बेस्ट.